गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही चाललोय कोरीगडला आणि हा वडोदरा हायवे गोविलीवरून चाललाय तो. इकडनं आम्ही जाणार आहेत, शॉर्टकट आहे इथून. चला भेटू. मित्रांनो, तुम्ही जर मुंबईवरून कोरीगडला येणार असाल तर तुम्हाला 120 किलोमीटर एवढं ट्रॅव्हलिंग करून यायला लागेल. आणि जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर 70 ते 80 किलोमीटर एवढं ट्रॅव्हलिंग करायला लागेल. मित्रांनो, आम्ही येऊन पोचलोय कोरीगडाच्या पायथ्याशी. गाड्या पार्किंगला लावल्यात आणि आता इकडनं वरती जायला रस्ता आहे. तुम्ही बघू शकता पोरं चाललेत. इकडनं आपण वरती जाणार आहेत. ट्रॅकला सुरुवात होते इकडनं आणि त्याच्या बाजूलाच समर्थ कृपा स्नॅक सेंटर आहे. मित्रांनो, तुम्ही जर मान्सूनमध्ये जाणार असाल तर सँडल वगैरे चुकून पण घालून जाऊ नका, कारण तिकडे स्लिपरी पॅचेस खूप आहेत. आणि प्रॉपर ट्रॅकिंग शूज घालून जा. मित्रांनो, तुम्हाला सगळ्या किल्ल्यांवरती आणि कुत्र्याच्या रूपात आपल्याला साथीदार भेटतात. जेवढ्या पण गाड्यांवरती आत्तापर्यंत गेले तेवढ्या गाड्यांवरती जोडीला येतात. शेवटपर्यंत जोडीला असतात. फक्त वरच्या चढाईच्या पॅचला ते वापस येतात. चढाईच्या पॅचपर्यंत आपल्या जोडीला असतात ते. समोर तुम्ही बघू शकता धुक्याची चादर आलेली आहे कोरीगडावरती. त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर. खूपच थंड वातावरण आहे. पूर्ण ढग उतरलेत खाली. मित्रांनो, कोरीगडचा बेस विलेज हा पेठशापूर गाव आहे आणि तिकडनंच ट्रॅकला सुरुवात होते. इकडे तुम्हाला बोर्ड बघायला भेटेल, कोराईगड किल्ला. किती सुंदर दिसते बघा तटबंदी. शेवटच्या टोकापर्यंत तटबंदी आहे. इकडनं आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. रस्त्यातून सरळ आल्यानंतर इथे गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच दगडात कोरलेली एक गुफा आहे. म्हणजे खोली आहे, नाही ती दुसरी आहे. याच्यात कुत्री वगैरे बसलेत. मंदिराच्या बाजूनेच पायऱ्यांवरून पाणी येतोय. आमचा अब्दाली गणपतीच्या पायाने पडतो. हा, पायाने पडत गणपतीच्या. ठीक आहे, चालेल. काय करतो त्याला अब्दाली कॅमेरा लाईट चालू आहे. हां, असू दे. मित्रांनो, इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला ज्या पायऱ्यांवरून पाणी येतो ह्याच त्या पायऱ्या, आणि ह्या पायऱ्यांची आम्ही कधीपासून वाट बघत होतो.
मित्रांनो या पायरी मार्गावरून आल्यानंतर उजव्या बाजूने एक रस्ता जातो पायवाट, तिथे एक गुफा आहे, तुम्हाला दाखवतो बघा. मलेश गार्ड अंदर घुस गया है. मित्रांनो बघा किती सुंदर तटबंदी दिसते. बुरुज चेट्याची झाडं उगवलेली आहेत. फ्लॉवर नाही आले पण टाकी दिसत आहेत. मित्रांनो ती गुफा बघून आल्यानंतर अजून एक तिसरी गुफा आहे. भूतांसारखी बसले इथे येऊन. कदाचित मित्रांनो इकडनं रस्ता असावा, पण काही कालांतराने दरड कोसळलेली तिकडे आणि दगडींनी पूर्ण रस्ता बंद झालाय. एक पाऊण तास चालवट करून आल्यानंतर आपण येऊन पोचतो गणेश दरवाजाजवळ. तुम्ही गणेश दरवाजा बघू शकता. अजूनपर्यंत तशी त्याची बनावट सुस्थितीत दरवाजा तुम्ही बघू शकता. मित्रांनो आम्ही गणेश दरवाजाच्या वरती उभा आहे. गणेश दरवाजाची पूर्ण तुटफूट झालेली मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण दगड कोसळलेला इथून पूर्णपणे तुटफूट झालेली आहे. गिरमत मित्रांनो गणेश दरवाजाकडून समोर चालून आल्यानंतर इकडे एक पाण्याचा टाका आहे. आणि इकडनं आपण पहिले डाव्या बाजूला जाणार आहेत एक्सप्लोर करण्यासाठी कोराईगड किल्ला. मित्रांनो रोपवेच्या मदतीने गाडाच्या दुरुस्तीसाठी गाडी डब्बर दुरुस्तीसाठी की नासदुसीसाठी टाकलाय समजत नाही. खूप आवाज उठले, तटबंदी तुटल्यासारखे वाटते दुरुस्ती करण्याच्या नादात. पहिले से तो कमी बॉडी हवा से उडी जाएगा. मित्रांनो खूपच आवाज सुटलेली अशा हवेच्या सोबत खाली पडण्याची भीती आहे. गडेने चालू नका. मित्रांनो कोरीगडाचा डाव्या बाजूचा बुरुज आणि त्या बुरुजाची खूपच नासधूस झालेली आहे. बुरुजाची जी तटबंदी पूर्णपणे तुटलेली आहे. मित्रांनो तुम्ही रनवे बघू शकता विमानाचा. ही समोरची दिसते आंबे व्हॅली सिटी. इथे खूप छान छान फार्म हाऊस आहेत. छोटे छोटे फार्म हाऊस आहेत, रूम्स आहेत खाली. हवाई अड्डा रेंट पे रूम्स.
डाव्या बाजूच्या बुरुजाच्या खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूने तुम्हाला खाली गडाचे अवशेष दिसतील. पण त्याचा चोर दरवाजा कुठे माहिती नाही. तुम्ही बघू शकता. गपचूप रस्ता असेल कुठला तरी. गपचूप रस्ता. गपचूप रस्ता. किती मस्त आहे ना. मित्रांनो आम्हाला रस्ता भेटत नाही. सौंदर्य मला असं दिसतं रस्ता. खाली जायला रस्ता नाही भेटत आम्हाला. आहे का रस्ता? मित्रांनो इकडनं रस्ता आहे खाली जायला. चल. मित्रांनो आम्ही इथे फोटो काढत बसलो. हा बुरुज आहे डाव्या बाजूचा. इकडनं खाली रस्ता जातोय खालच्या बाजूला. मामा जाऊन बसले तिकडे, तुम्ही बघू शकता. काढत बसलो. मित्रांनो नुसते फोटो काढायला बी लागले. आता आम्ही पण खाली जाणार आहेत. कातलात कोरलेल्या मित्रांनो जुन्या पायऱ्या. चोर मार्ग सुद्धा बोलू शकतो आपण याला. मित्रांनो तुम्ही बघू शकता चोर मार्ग. चोरवाट आहे शिवकालीन. मित्रांनो या गडावर बघण्यासारखे खूप अवशेष आहेत. नक्की तुम्ही भेट द्या या गडावरती, तुम्हाला खूप मजा येईल. मित्रांनो दरड कोसळल्या कारणामुळे बंद झाले हा पायरी आहे चोरवाट. बघू शकता तुम्ही दगडी येऊन बसल्यात तिथे वाटेवरती.
मित्रांनो, डाव्या बुरुजाकडून आल्यानंतर आपल्याला एक समोर तोफ बघायला भेटेल आणि त्या तोफेच्या इकडूनच आपल्याला कोराई मातेचं मंदिर सुद्धा दिसेल. लोड मुले मागे मागे जातोय पूर्ण मित्रांनो. खूप सुंदर तोफ आहे मित्रांनो. 8 ते 9 फुटांची तोफ असेल. चला मित्रांनो. मित्रांनो, एवढी स्पीडने हवा चालू आहे की हरिश्चंद्रगड याच्या पुढं काहीच नाही आहे. लाईव्ह डेमो लाईव्ह. चिकटूनच राहिलाय, निघा पण नाही. मित्रांनो, पाण्याचा टाका भेटलेला आपल्याला अजून एक. पिण्यायोग्य पाणी नाही पावसाळ्यात सुद्धा याच्यामध्ये. आता आपण जाणार आहेत कोराई मातेचं मंदिर बघायला, दर्शन घ्यायला तिथे. हा बघा मित्रांनो, कोराई मातेचं मंदिर. आणि बुवा इथं झोपलाय. मित्रांनो, या चौथऱ्यावरती कोराई मातेचं मंदिर चित्र काढलंय कोराई मातेच्या मंदिराचा. आणि तुम्ही मंदिर बघू शकता समोर, तसंच तसं सेम टू सेम. आणि आम्ही सगळे इथे झोपलेले आहेत. उपाय फक्त कोरीगडावरील मित्रांनो कोराई मातेचं मंदिर. मित्रांनो, कोराई मातेच्या मंदिराच्या बाजूला उजव्या बाजूने चालत गेल्यानंतर अजून एक तोफ बघायला भेटेल तुम्हाला. नक्की जा तोफ बघाल तुम्ही. ही बघा मित्रांनो, अजून एक तोफ. ही पण खूप मोठी आहे. ही तिच्यापेक्षा थोडी मोठी आहे. 10 फुटाच्या जास्त प्लस तोफेची हाईट आहे, लांबी. मित्रांनो, हे बघा तुम्हाला वाड्याचे अवशेष दाखवतोय. हे बघा मित्रांनो, तुम्हाला जाऊन दाखवतो आतमध्ये. हे बघा वाड्याचे अवशेष. आणि ते पाण्याची टाकी पण आहे. मित्रांनो, इथं खूपच मोठे मोठे वाडे होते, त्यांचे अवशेष शिल्लक राहिलेत फक्त. ही वाड्यांची चौकट इथे पण आहे. हे बघा मित्रांनो, हा गडावरील तिसरा मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये गणपती आणि मारुतीची मूर्ती आहेत 2 आणि शिवलिंग सुद्धा आहे.
मित्रांनो, मंदिराच्या बाजूला खूप मोठा तलाव आहे. त्याला 2 भागांमध्ये विभागलेला आहे आणि मधून रस्ता बनवलेला आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. या मोठ्या तलावाच्या बाजूला मित्रांनो अजून एक तलाव आहे. हा इथं दूधसागर तलाव. दूधसागरातल्या तलावाचं पाणी इथून गंगासागर तलावामध्ये जातो. प्रोफेशनल गाईड. मित्रांनो, शत्रूला बाण मारण्याची पोच. मित्रांनो, या गडाचं एक एक अवशेष दाखवता पिक्चर एवढा टायमिंग होईल कोणता तरी संपणार नाही. एवढे अवशेष आहेत गडावरती. हा बघा मित्रांनो, एक दरवाजा, अजून एक मला दाखवतो खाली जाऊन. मित्रांनो, मला असं वाटतं इकडनं पण तिसरा पायरी मार्ग असावा. थोडेफार अवशेष दिसतात पायरीचे. दरवाजा आहे म्हणजे नक्कीच पायरी मार्ग असेल मित्रांनो इकडे पण. चला पुढे जाऊ. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे कोरीगाडाच्या उजव्या साईडला. उजव्या बाजूचं पूर्ण एक्सप्लोर करायला. मित्रांनो, कोरीगाडाच्या उजव्या बाजूला पाण्याचा एक टाका आहे. टाकाने खोली असेल, खोलीच आहे मित्रांनो. पाण्याचा टाका नाही तर इकडे एक रूम आहे, खोली आहे. तुम्ही बघू शकता. चल ना, इकडनंच जायचं. चल. मित्रांनो, आतमध्ये खोल्या आहेत. इकडे थोडं पाणी भरलंय, तुम्हाला दाखवतो. ही बघा मित्रांनो. इथे एक खोली आहे मित्रांनो आणि याच्या बाजूला पण एक आहे. ही बघा. मित्रांनो, ती गुफा बघून आल्यानंतर इकडे पण अजून एक गुफा आहे. इथे गणपतीचं कोरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. शिला आतमध्ये उतरायसाठी पायऱ्या आहेत. आपण पण जाणार आहेत, पूर्ण एक्सप्लोर करणार आहेत. आज रात्र झाली तरी चालेल घरी जायला.
बाले तुम्हाला काली काली पूर्ण मित्रांनो आम्ही पूर्णपणे कोरीगड एक्सप्लोर केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत घरच्या वाटेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.